कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पर्यटनासाठी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे कायमच पर्यटकांची पहिली पसंती ठरत असताना आता मालवणातील देवा खंदारे या युवकाने उभारलेले राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स पर्यटकांना वेगळाच अनुभव देत आहे। समुद्रातील साहसी खेळ, डॉल्फिन दर्शन आणि सुरक्षिततेवर भर देत राजकोट ॲक्वा स्पोर्ट्सने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे। विशेष म्हणजे मालवणमधील देवा खंदारे या युवकाने तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे धाडसी पाऊल उचलले आहे। पर्यटनासोबतच रोजगार निर्मितीचा उद्देश साध्य होत असल्याने राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। तर तब्बल 32 कुटुंबातील लोकांचे हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे। याबाबतचा हा माझे कोकणचा स्पेशल रिपोर्ट। राजकोट ॲक्वा स्पोर्ट्समध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध आकर्षक उपक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कायकिंग। पर्यटकांना स्वतः बोट चालवण्याचा अनुभव येथे मिळतो। कायकिंग पूर्वी पर्यटकांना रीतसर प्रशिक्षण दिले जाते, त्यामुळे अगदी नवशिक्यांनाही सुरक्षितपणे समुद्रात फिरण्याचा आनंद घेता येतो। याशिवाय पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते ते म्हणजे डॉल्फिन सफर। ही सफर 1.5 ते 2 तासांची असून सकाळी 7 वाजता पहिली बोट समुद्रात रवाना होते। सध्या डॉल्फिनचा प्रजनन काळ असल्याने सकाळच्या वेळेस समुद्राच्या पृष्ठभागावर डॉल्फिन सहज पाहायला मिळतात, त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते। डॉल्फिन सफरी दरम्यान पर्यटकांना समुद्राच्या मध्यभागी असलेल्या शिंपला पॉइंट येथे 10 ते 15 मिनिटे थांबवण्यात येते। येथे समुद्राचा निसर्गरम्य देखावा अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळते। पर्यटकांच्या सुरक्षिततेला येथे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे। सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक असून वापरात असलेल्या सर्व बोटी या शासनमान्य व प्रमाणित आहेत। नमस्कार, माझं नाव नागेश परब, मी या राजकोटचा रहिवासी आहे। आणि कायाकिंग म्हणजे कसं, प्रत्येकाला आता समुद्रामध्ये राफ्टिंग करण्याची इच्छा असते, पण कायाकिंग हा असा एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल झाला आहे की त्याच्या थ्रू आपण समुद्रामध्ये नौकाविहाराचा आनंद घेऊ शकतो। त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जॅकेट वेअर करावं लागतं, म्हणजे घालावं लागतं। त्याच्यानंतर बोटमध्ये गेले की आपल्याला स्वतःला राफ्टिंग करावं लागतं। स्वतःच ते राफ्टिंग आम्ही शिकवतो, जसं तुम्हाला करायचं आहे, बोट कशी चालवायची आहे, त्याच्यातून एक आपल्याला वेगळा आनंद घेता येतो आणि समुद्र सफारीचा स्वतः राफ्टिंग करून एक आनंद घेऊन एक वेगळा अनुभव देखील आपल्या गाठीला बांधता येतो। हे आमची आता एक युनिटी आहे या मुलांची। इकडचे जे स्थानिक आहेत रहिवासी, त्यांना आम्ही एकत्र करून एक फर्म तयार केली आणि त्याच्या थ्रू या ठिकाणी पर्यटनामध्ये एक नवीन व्यवसाय आणि एक नवीन संधी उपलब्ध करून देतो युवकांना। त्याच्या थ्रू आपण या कायाक बोट्स आपण घेतलेले आहेत आणि या ठिकाणी ते कायाकिंग करतो आहे। आमच्या कायाकिंगचं नाव आहे राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स। या ॲक्वा स्पोर्ट या नावाखाली आम्ही सर्व एकत्र काम करतो आहे। जवळजवळ 35 ते 40 घरांना म्हणजे युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो त्या थ्रू। आताच हा आपला पर्यटन सीझन स्टार्ट झाला आहे, त्याच्यामध्ये एक नवीन रोजगाराची संधी म्हणून आपण या बिझनेसकडे बघतोय। एका कस्टमरकडून आपण 300 रुपये घेतो आहे एका राईडचे। त्यांना एका तासासाठी ती राईड वापरायला दिली जाते पूर्णपणे। ती म्हणजे कयाक घेऊन ते 1 तास आपल्या समुद्रामध्ये नौकाविहार करू शकतात। आपल्याकडे आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये आपण 10 बोट्स हायर केल्यात, म्हणजे 10 बोट आपण विकत घेतल्यात आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। ते म्हणतात की आता एक नौकाविहार आणि समुद्रामध्ये हा एक वेगळा अनुभव आहे। आपण तलावामध्ये आणि नदीमध्ये हे करतोच, पण समुद्रामध्ये करण्याचं एक वेगळा अनुभूती आणि वेगळा अनुभव आहे, म्हणून या कायाकिंगकडे बघितलं जातं आहे सध्या। माझं नाव नागेश परब। सफारी एक सुंदर एक राईड आहे। 1.5 ते 2 तासाची आपल्याला समुद्रामध्ये डीप सीमध्ये राईड दिली जाते। इकडनंच एक सेफ्टी यूज करून बोट्स पण त्याच्यात सर्टिफिकेट बोट्स आपण वापरतोय। त्याच्या थ्रू आपल्याला एक लोकांसाठी 1.5 तासाची राईड आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे डॉल्फिन आपल्याला दिसतातच, दाखवले जातातच 100%। तसंच एक शिंपला पॉईंट म्हणून आपल्या इकडे वेगळं एक आकर्षण आहे। त्याच्यावरती आपल्याला एक पर्यटकांना समुद्राच्या मधोमध 10 ते 15 मिनिटाचा हॉल्ट देखील दिला जातो। ओके, तर त्याच्यानुसार कसं होतं की सकाळी जे लोकांना इच्छा असते समुद्रविहार करायची, काही लोकांना सी सिकनेस वगैरे असतो, पण तो क्लायमेट्स असं निवडलं जाते की त्यानुसार आपण व्यवस्थित आणि बिंदास ती राईड घेऊ शकतो। त्याच्यासाठी सुद्धा लोकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। त्याच्यासाठी आम्ही फक्त 500 रुपये चार्ज अप्लाय करतो। पर पर्सन मागे 500 रुपये आपण अप्लाय करतो त्या चार्जसाठी। पर्यटक येतात, पर्यटकांचा फीडबॅक देखील आम्हाला चांगला आहे। प्रत्येक जणाचं समाधान होतं आणि आमच्या बिझनेसचा मेन रेशिओच हाच आहे की तुमचं समाधान हेच आमचं सर्व्हिस आहे। डॉल्फिन दिसतात ना, हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे ते सकाळच्या वेळी मस्ती करण्यासाठी समुद्राच्या पाण्याच्या सरफेसला खेळत असतात। ते बघण्यासाठीच आपण त्यांना पाठवतो इकडनं। डॉल्फिन सफारीसाठी एक साधारण 7 वाजता या ठिकाणी पहिली बोट निघते, सकाळी 7 वाजता।
साहस, निसर्ग आणि सुरक्षिततेचा संगम साधणारे राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स हे ठिकाण सध्या पर्यटकांचे नवे आकर्षण ठरत आहे. साहसी पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तर राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स नक्कीच एक उत्तम पर्याय ठरत आहे. या कायकिंगवर मालवण किनाऱ्या भागातील तब्बल 32 कुटुंबाचे हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. कायाकिंगचं मेन वैशिष्ट्य म्हणजे ना, सकाळच्या वेळेला जर आपण कायाकिंग करतो, ठीक आहे ना, तर इथे एक थंड वातावरण असतं आणि समुद्रामध्ये कायाकिंग करण्याची मजा वेगळीच आहे. सोबत महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन जे समुद्रातनं कायाकिंग करता करता मिळतं आहे. खडक आहेत, त्या खडकातनं एक वेगळा अनुभव कायाकिंग करण्याचा मिळतो. आणि एकंदरीत जर बघितलं ना, आपण आत्तापर्यंत जेवढे कायाकिंग करणारे टुरिस्ट आहेत, जेवढे कायाकिंग करणारे लोक आहेत, त्यांचं एवढं मनावरचं समाधान आहे, तो चेहऱ्यावरचं समाधान बघून आम्हालाही समाधान होतं. आणि इथे थोडक्यात आम्ही कायाकिंग करवत नाही होत, तर लोकांना समाधान देतो. ह्या आपल्या कायाकिंगच्या कामातनं तरी अंदाजे 30 ते 40 पर्सन आणि त्यांच्या घरातली लोक, म्हणजे डबल 60, 70, 80, 100 लोकांचं कुटुंब ह्या कायाकिंगच्या वॉटर स्पोर्टवरती, कायाकिंगच्या चालण्यावरती, म्हणजे जे लोक टुरिस्ट येऊन इथे कायाकिंग करतात त्यामुळे आमचं कुटुंब चालतं. म्हणजे असं समजा की आम्ही दिवसभर इथे कायाकिंग लोकांना करवतोय, पण लोक जे कायाकिंग करतात त्याच्यामुळे आपलं घरातलं जे काय असेल रोजीरोटी ती चालते. प्रतिसाद चांगला आहे, फार उत्तम आहे. म्हणजे आमच्याकडे आत्ता 10च कायाकिंग आहेत, पण आम्ही आता ते वाढवण्याचा विचार करतोय. अक्षरशः लोकांचं वेटिंग असतं इथे, म्हणजे वेटिंग करून लोक शांतपणे अर्धा तास लागला, 1 तास लागला, 15 मिनटं लागली तरी थांबून कायाकिंग करतात. कायाकिंग करताना आपल्यासोबत आम्ही त्यांना आमचा गाईड असतो, लाईफ गार्ड असतो, जो ऑलवेज आतमध्ये कायाकिंग करत असतो त्यांच्यासोबत, म्हणजे जेणेकरून जास्त लांब कायाकिंग करता कोणी जाऊ नये. शिवाय आम्ही प्रत्येक कस्टमरला, प्रत्येक कायाकिंग करणाऱ्या पर्सनला लाईफ जॅकेट देतो. त्याच्यानंतर प्रत्येकाला एक ट्रेनिंग देतो, एक 2-5 मिनिटाची ट्रेनिंग देतो की तुम्ही कायाकिंग कसं करू शकता, लेफ्ट साईड कशी, राईट साईड कशी, रिव्हर्स साईड कशी. या सगळ्या गोष्टी सेफ्टीचा विचार करून आपण केलेल्या आहेत. डॉल्फिन सफरमध्ये आपण सकाळी 7 वाजता इथनं डॉल्फिन सफर निघते. डॉल्फिन सफरसाठी टोटल 9 पॉईंट आहेत आपल्याकडे. त्यामध्ये वेगळे समुद्रातनं जे पॉईंट आहेत, जसं की धोंतरा रॉक आहे, राजकोट फोर्ट व्ह्यू आहे, सिंधुदुर्ग किल्ला व्ह्यू आहे, त्याच्यानंतर रॉक गार्डन आहे, कवडा रॉक आहे, शिंपला पॉईंटला एक 10 ते 15 मिनटं देतो. आणि हे जेवढे सगळे पॉईंट आहेत ना, याच्यात सुद्धा जे जाणारे आपले टुरिस्ट लोक आहेत त्यांना आपण सेफ्टीचा पूर्णपणे विचार करतो. गाईड म्हणजे प्रॉपर गाईड करणारे आपले रायडर आहेत, चालवणाराही आणि हेल्परही आहे. सोबत आपण लाईफ जॅकेट आहे, पाण्याची बॉटलही देतो. हे असं कुठेच तुम्ही बघितलं नसेल, पण आम्ही कस्टमरला पाण्याची बॉटल पण देतो सोबत. माझं नाव नवनीत लब्धे. राजकोट ॲक्वा स्पोर्टमध्ये आम्ही असतो. आमचं ऑफिस इथेच आहे, राजकोट फोर्टच्या खाली. कधी केव्हाही कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट या ऑफिसला. आमची चांगली लोक इथे बसलेली आहेत. राजकोट ॲक्वा स्पोर्ट्समध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी अनेक आकर्षक व साहसी उपक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि लोकप्रिय उपक्रम म्हणजे कायकिंग. या ठिकाणी पर्यटकांना स्वतः बोट चालवण्याचा थरारक आणि आनंददायी अनुभव घेता येत असून समुद्र सफरीचा वेगळाच आनंद मिळत असल्याचा दावा पर्यटकांकडून करण्यात येत आहे. खूप चांगला अनुभव आहे, खूप मजा आली, खूप चांगलं वाटलं. नेचरसोबत तसं एकत्र झाल्यासारखं वाटलं आणि खूप चांगलं वाटलं. सर्व्हिस पण चांगली होती इथे, राईड्स पण चांगले आहेत आणि बराच वेळ फिरायला भेटलं, ते एक चांगलं आहे. वातावरण पण चांगलं होतं, सो एन्जॉय केलं खूप छान व्ह्यू भेटतो पुतळ्याचा पण. आणि राऊंड मारतानाही बाकीचा व्ह्यू जो दिसतो आपल्याला कंप्लीट किनारपट्टीचा, तो पण खूप सुंदर आहे. आणि मी रेकमेंड करीन सर्वांनी या आणि सर्वांनी एन्जॉय करायचे काय.